नमस्कार, अनिता सागरी कोली किचनमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत चिकन दम बिर्याणी। इथे मी 2 किलो चिकन बिर्याणी बनवणार आहे। त्यासाठी उभा चिरलेला कांदा, 1.5 किलो कांदा मी फ्राय करून घेतलेला आहे। असा गोल्डन ब्राऊन रंगावर फ्राय करून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे हा कांदा, आलं लसणाची पेस्ट 300 ग्रॅम, दही 500 ग्रॅम, 2 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यात 1 चमचा हळद, 2 चमचे मसाला, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, इथे 500 ग्रॅम दही, आणि आपण 1.5 किलो कांदा तळलेला आहे, त्याच्यातून जवळजवळ 1.25 किलो कांदा असा घ्यायचा आहे। बिर्याणी मसाला सिक्रेट, कसुरी मेथी, गरम मसाला आणि वेलची पावडर, हे सगळं घालून हे एकजीव करून घ्या मिश्रण। आणि चिकन 2 तास मुरत ठेवा। इथे तेल घेतलेलं आहे, तेलात जिरा, लवंग, दालचिनी, तमालपत्र, जावेत्री असं सगळं घालून तेलामध्ये घातलेलं आहे। त्यामध्ये अर्धा किलो कांदा उभा चिरून फ्राय करून घ्या। त्यामध्ये इथे मी 5 चमचे मीठ घातलेलं आहे। इथे 2 मोठे चमचे आलं लसूण पेस्ट, आणि इथे मी मोठे 5 टमॅटो बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। पेस्ट करून घेतल्याने काय होईल, आपल्याला ग्रेव्ही छान अशी मस्त ग्रेव्ही होऊन जाईल। सगळं एकजीव करा त्या कांद्यामध्ये, थोडे 5 मिनिटं झाकण ठेवा, जेणेकरून आपला हा मसाला चांगला शिजला जाईल। हे बघा, तेल सुटले म्हणजे आपला मसाला शिजलेला आहे। आता आपण यात 2 चमचे हळद, 6 ते 7 चमचे मी आगरी कोळी मसाला घेतलेला आहे, तो सुद्धा त्यात घाला व या कांद्याच्या मिश्रणामध्ये ते मसाले चांगले एकजीव करून घ्या। तेल सुटेपर्यंत परता। हा बघा, आपलं तेल कसं सुटलेलं आहे। त्यामध्ये आता आपण 2 किलो चिकन मॅरिनेट केलेलं होतं ते त्यामध्ये घालूया। ते सुद्धा ग्रेव्हीमध्ये छान एकजीव करून घ्या। अनिता सागरी कोली किचन यूट्यूब चॅनलला फॉलो करा। तुम्हाला कशा वाटतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बाजूला बेल आयकॉन आहे ते दाबायला सुद्धा विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोचल्या जातील। आता आपण झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं हा चिकन शिजवून घेऊया। इथे मी 3 लिटर पाणी गरम करत ठेवलेलं आहे। त्यामध्ये जिरं, लवंग, दालचिनी, तमालपत्र, जावेत्री, 1 चमचा आलं लसूण पेस्ट असं घालून हे पाणी चांगले उकळ येऊ द्या पाण्याला। खडा मीठ घातलेला आहे। 2 तास मी हे तांदूळ भिजत ठेवलेले आहेत स्वच्छ धुवून। आता आपल्या इथे पाणी उकळलेलं आहे, त्यामध्ये हे तांदूळ वैरूया आपण। आपल्याला हा तांदूळ 80% शिजवायचा आहे, कारण आपण लेअर लावणार आहोत बिर्याणीचे। त्यात दम दिलेल्या बिर्याणीत हा भात चांगला शिजला जाईल। आपलं इथे आता चिकन शिजत आलेलं आहे बघा, अशी छान ग्रेव्ही झालेली आहे चिकनला। पुन्हा एकदा 5-10 मिनिटं आपण झाकण ठेवूया। इथे मी केशरयुक्त दूध बनवणार आहे। 1 वाटी दूध, 2 चमचे साजूक तूप, केशर आणि वेलची पावडर 1 ते 2 चमचे। हा बघा, भात किती मोकळा झालेला आहे, आपण जाळीत काढून घेतलेला आहे। त्यामध्ये फूड कलर टाका, रेड किंवा ग्रीन, तुम्हाला जो आवडत असेल तुम्ही टाकू शकता। इथे 2 कलर आणि केशरयुक्त दुधाचा पिवळा रंग, असे 3 कलरचं हे कॉम्बिनेशन राईसला येणार आहे। आपण आता लेअर लावायला घेऊया। प्रथम भात, कोथिंबीर, तळलेला कांदा, केशरयुक्त दूध व चिकन, असे आपण 3 लेअर लावणार आहोत।
ही बिर्याणी 15 ते 18 लोक होऊन जाईल। 1 बाय 1 असे आपण 3 लेअर केलेले आहेत। छान लागते बिर्याणी, नक्की करून बघा, खूप सुंदर होते। हे बघा, आपली आता ही बिर्याणीचे लेअर लावून झालेले आहेत। इथे आपण आता कोळसा गरम केलेला आहे, तो कोळसा त्यावर ठेवूया। साईडनं पण आपण 2 चमचे तूप सोडूया, साजूक तूप, आणि त्या कोळशावर सुद्धा तूप घाला, मग तो स्मोकी फ्लेवर येईल। आपण झाकण देऊन लगेचच ते बंद करूया। इथे आपली बिर्याणी तयार झालेली आहे। बघा किती भात मोकळा झालेला आहे आणि हा रायता आहे, छान मोकळा झाला आहे, कलरफुल आहे। बघा, कलर पण खूप छान आलेला आहे। नक्की करून बघा। हॉटेल स्टाईल किंवा आपण जेव्हा जी बिर्याणी मागवतो बिर्याणी, तशीच ही बिर्याणी होते, पण ही घरगुती बिर्याणी आहे। रेसिपी कशी वाटली, आवडली की नाही ते मला नक्की सांगा, आणि रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। तोंडाला पाणी सुटलेलं आहे ना। चला, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू। रेसिपी बघण्यासाठी खूप 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 धन्यवाद। नमस्कार।